प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय मासिक पाळी आणि PCOD संबंधित समस्या. डॉक्टर अमृता वैभव टापरे, प्रसूती, वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोग तज्ज्ञ. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे पांडुरंग मेडिकल अकोला यांचं. टापरे स्त्री रुग्णालय, डॉक्टर अमृता वैभव टापरे, MBBS MD OBGY, प्रसूती, वंध्यत्व आणि स्त्री रोगतज्ञ, फेलोशिप इन लेप्रोस्कोपी, फेलोशिप इन इन्फर्टिलिटी, मातृत्व, वंध्यत्व आणि लेप्रोस्कोपी. टापरे स्त्री रुग्णालय, श्री हॉस्पिटल, गोरक्षण रोड, कामगार कल्याण ऑफिस समोर, डॉक्टर आशा निकते यांचा दवाखाना अकोला. टापरे स्त्री रुग्णालयाला उपलब्ध सुविधा: प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात तपासणी, सामान्य आणि अवघड बाळंतपण, सरकार मान्य गर्भपात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, वंध्यत्व चिकित्सा आणि उपाय, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, IVF, वंध्यत्व निवारण, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, हाय रिस्क प्रेग्नन्सी, नॉर्मल डिलिव्हरी, कुटुंब नियोजन, कॅन्सर निदान आणि उपचार, स्तनरोग शस्त्रक्रिया, सिझेरियन डिलिव्हरी, HPV वॅक्सिन, आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि AC रूम. अधिक माहिती करता 8329942305 तसंच 9356939087 या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. अशा कार्यक्रमामध्ये आपण महिलांच्या मासिक पाळी आणि PCOD संबंधित समस्या ज्या आहेत त्याविषयी बोलणार आहोत. आपल्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तरं देण्यासाठी आपण डॉक्टर अमृता टापरे, प्रसूती, वंध्यत्व आणि स्त्री रोगतज्ञ यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण सुरुवातीला मासिक पाळीचं महत्त्व जे आहे ते सांगूया. तर मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळी आपल्याला आता कसं आहे 11वी-12वीमध्ये जनरली शिकवल्या जाते मुलींना, पण त्याचं महत्त्व काय असतं आणि ते आपल्या आरोग्याशी कसं निगडीत आहे हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर मासिक पाळी म्हणजे काय असतं की महिन्याला जेव्हा 4थ्या-5व्या दिवशीपासून आपलं एक बीज बनणे तयार होतं आणि ते बीज जे आहे ते आपल्या गर्भाशयामध्ये एक लेअर बनवतं की जेणेकरून प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भ तिथे चिपकावा. तर जेव्हा तो गर्भ राहत नाही आणि आपली प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा ती आतमधली एंडोमेट्रियल लायनिंग म्हणजे आतलेली जी लेअर आहे ती निघून जाते. तेव्हा आपल्याला ब्लिडिंग सुरू होतं. त्याला आपण मासिक पाळी आली असं म्हणतो. तर ती जी मासिक पाळी आहे ती आपल्या आरोग्याशी अगदी निगडीत आहे, कारण आपलं आरोग्य व्यवस्थित असेल, आपले हार्मोन्स ठीक असतील आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर ती महिन्याच्या महिन्या रेग्युलर येते. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या हिशोबाने पाळी नियमित असणं हे अगदी गरजेचं आहे. पाळी जी आहे ती जनरली आपण जे म्हणतो आता सध्याच्या सिनॅरिओमध्ये जे आहे पाळी जी जनरली आधी 14व्या-15व्या दिवशी वर्षी यायची, तर ती आता कसं आहे की मुलींमध्ये 12व्या-13व्या वर्षीच यायला लागली आहे, कारण की आपलं खानपान बदललेलं आहे, सगळं बदललेलं आहे. तर तेव्हापासनं म्हणजे जेव्हापासनं आपली पाळी सुरू झाली, फर्स्ट जे पिरियड्स येतात मुलींमध्ये तेव्हापासून ते आपल्या रजोनिवृत्तीपर्यंत पाळी कशी आहे आणि आपलं हेल्थ कसं आहे. जसं पाळी जेव्हा जायला लागते तेव्हा प्री मेनोपॉझल आणि मेनोपॉझल सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. खूपदा हेवी ब्लिडिंग होतं. तर त्याच्यामुळे पण कसं आहे ह्या सगळ्या समस्या आपल्या आरोग्याशी निगडीत असतात. ज्यांना खूप हेवी ब्लिडिंग होतं पाळीमध्ये त्यांचं हिमोग्लोबिन कमी होणे किंवा हिमोग्लोबिन जर कमी असलं तर अशक्तपणा येणे किंवा ज्या बायांना पाळी जी आहे ती अनियमित असते त्यांच्यामध्ये बाकीच्या हेल्थ इश्यूज निर्माण होणे हे अगदी कॉमन आहे. म्हणजे पाळी जर व्यवस्थित आहे तर तुमची शारीरिक तंदुरुस्ती पण व्यवस्थित आहे असं म्हणता येईल, आणि जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या चांगल्या तंदुरुस्त आहे तर तुमची मासिक पाळी पण नीट राहणार आहे. येस येस येस. मासिक पाळी दर महिन्याला येतेच, पण नेमकं किती दिवसांचं अंतर जे आहे ते आपण अंतर व्यवस्थित आहे असं म्हणू शकतो? जनरली जी मासिक पाळी आहे ती आपण रेग्युलर आहे असं म्हणतो जेव्हा 21
ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये ते येते. काही काही जणांमध्ये काय असतं की त्यांची जी पाळी आहे ती 22व्या-23व्या दिवशी येते. तर ती पण जर तुमची महिन्याला तारखेला व्यवस्थित येत आहे तर ती रेग्युलरच म्हणता येईल. आणि ज्यांच्यामध्ये इवन 35 दिवसाचे गॅप असेल तर ती रेग्युलरच म्हणता येईल. जर तुमचा गॅप जर त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त होत असेल, मागे पुढे होत असेल, तर त्याला आपण अनियमित पाळी आहे असं म्हणू शकतो. काही काही लोकांमध्ये अगदी 28व्या दिवशी पाळी येते किंवा आपली जी पाळी असते, आज सपोज माझी 17 तारखेला पाळी आली तर मागच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जर ती 15 तारखेला येत असेल तर ती नियमित आहे. 1-2 दिवस मागे पुढे कधीही त्याचा आपण इरेग्युलर पाळी आहे असं त्याला म्हणणार नाही. आपल्याला जनरली पेशंट जेव्हा येतात माझ्याकडे तेव्हा म्हणतात की मॅम माझी मागच्या महिन्यात जी आहे ती पाळी 17 तारखेला आली होती, पण या महिन्यात जी पाळी आहे ती माझी लेट झाली 2 दिवस किंवा लवकर आली. तर ते 2 दिवस लेट येणे किंवा 2 दिवस लवकर येणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे ती पाळी अनियमित आहे असं आपण अजिबात म्हणणार नाही. जर तुमची पाळी 20 दिवसाच्या आधी येत असेल किंवा 35 दिवसांपेक्षा लेट येत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. म्हणजे यासाठी सुरुवातीचे काही दिवस तरी पण तुम्ही निरीक्षण करायला हवं. कमीत कमी आपल्या पाळीचा 2 महिन्याचा रेकॉर्ड, आपल्याला किती दिवस फ्लो जातो, कसा जातो, त्याच्यानंतर पाळीची डेट काय आहे. खूप जणांना हेच लक्षात राहत नाही. खूप साऱ्या बाया सणांशी आपली पाळी जी आहे ती हे रिलेट करतात, म्हणजे या सणाला माझी पाळी आली होती. तर असं थोडंसं असं करू नका. आपलं कारण ही गोष्ट जी आहे ही स्त्रियांच्या आरोग्याशी अगदी जवळची आहे. म्हणून आपली पाळी जी आहे कुठल्या तारखेला येते किंवा कसं आपलं रक्तस्राव किती जातोय, कसं होतंय, त्याकडे लक्ष थोडंसं देणं गरजेचं राहतं. आता कसं आहे की जनरली आपण बघतो की स्कूलिंग एज्युकेशन मुलींना प्राथमिक एज्युकेशन मासिक पाळीबद्दल स्कूलमध्ये दिलं जाते. तर कसं आहे थोडं तरी त्यांना माहिती असतं की काय आहे, पण तरी थोडं जरी माहिती असलं तरी त्यांना घरून एज्युकेट करणं की पाळी जी आहे ती आल्यानंतर आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायची. पाळी जेव्हा येते तर पोट दुखतं, मुलींना कळत नाही पोट दुखतं का दुखतंय, त्याचं हे कसं असतं, आणि पॅड जे आपण घेतलेलं आहे ते किती किती वेळामध्ये बदलायला पाहिजे हे आपण घरूनच एज्युकेट करायला पाहिजे. कारण जनरली काय असतं की ह्याच्या आता खूप अर्ली एजमध्ये पाळी येते, तर बिचाऱ्या ज्या मुली असतात म्हणजे त्यांना अगदी त्या टीनेजर्स असतात, त्यांना काहीच कळत नाही, खेळण्याचं वय असतं, तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात. तर प्रत्येक आईने जे आहे मुलींना आधीच पाळी येण्याच्या काही दिवसांआधीच एज्युकेट करणं गरजेचं आहे की आपली पाळी आल्यानंतर हे आपल्याला हे त्रास जाणवतो, आपण जो पॅड आहे ते कसं लावायचं, कसं घ्यायचं. आजकाल टॅम्पोन्स आलेले आहेत, ते टॅम्पोन्स कसे यूज करायचे आणि पॅड किती वेळामध्ये बदलायला पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये ह्या अर्ली स्टेजपासून आपण हे सगळं जे आहे ते मुलींना सांगायला पाहिजे. खूप साऱ्या मुलींमध्ये काय होतं की पिरियड्स जे आहे जनरली आल्यानंतर 1 वर्ष रेग्युलर राहत नाही. मग ते रेग्युलर पिरियड येईपर्यंत मुलींची चिडचिड होणे, अतिशय चिडचिड करतात. पण आपल्याला वाटतं ही उगीच चिडचिड करते, असं नाही. हे जे आहे हे मासिक पाळीशी तुमच्या अगदी हार्मोन्स जे आहे ते कनेक्टेड असतात आणि त्याच्यामुळे मुलींची चिडचिड होणे. जनरली जर आपण जेव्हा पाळी येते 12व्या-13व्या वर्षी नंतर जर खानपान व्यवस्थित ठेवलं नाही किंवा आजकाल जंक फूड इतकं खाल्लं जातं त्याच्यामुळे वेट गेन होणे, पुढे जाऊन PCODचा त्रास होणे, ह्या सगळ्या समस्या ज्या आहे ते आपल्या पाळीशी आणि आरोग्याशी एकदम जवळून निगडीत आहे. नंतर पण आपण काय करतो की जसं जसं आपण प्रेग्नन्सी आहे त्याच्यानंतर जी पाळी येते त्याच्यावर पण आपण लक्ष देत नाही. खूप साऱ्या लोकांमध्ये असं होतं की जनरली नंतर जी पाळी आहे ती अनियमित होते किंवा खूप हेवी ब्लिडिंग व्हायला लागतं. तर त्यांना असं वाटतं की जनरली मला मूलबाळ झालेले आहे, सगळं झालेलं आहे, तर आता मला पाळीकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण असं अजिबात नसतं. आपल्या जर म्हणजे पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होत आहे, आपल्याला अशक्तपणा जाणवत आहे, तर तो का होतो आहे, त्याचा अशक्तपणा जाणवत आहे, तर माझ्या अंगामध्ये रक्त तर कमी नाही झालेलं आहे अतिरक्तस्रावामुळे, याच्याकडे लक्ष देणे. आपलं खानपान कसं आहे, आपण व्यवस्थित खानपान घेतो आहे का, त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्याकडे लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे. कारण स्त्रीचं जे आरोग्य आहे ते पाळीशी अगदी जवळून निगडीत आहे. म्हणजे थोडं त्यांनी जर महत्त्व दिलं की मला ह्या तारखा नोंदवून ठेवायच्यात, मला खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर आज आपण ज्या समस्येविषयी बोलणार आहोत तर त्या समस्या मुळातच उद्भवणार नाहीत. अगदी बिलकुल. म्हणजे त्या आपल्या पाळी मध्ये जर आपण लक्ष दिलं की पाळी कशी जाते आणि माझं डाएट कसं आहे
किंवा माझ्या जीवनसत्व मी काय घेते आहे, माझ्या खानपानामध्ये मला काय काय मिळतं आहे, ते त्याचा जर इफेक्ट जर बाकीच्या गोष्टींवर होत आहे, तुमच्या आरोग्यावर होत आहे, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणे अगदी गरजेचं आहे. एक कॅलेंडर जसं कुठल्याही गोष्टीसाठी आपण करतो तसं जर आपण या सगळ्या नोंदी करून ठेवल्यात हो, तर आपल्याला डॉक्टरांना माहिती सांगताना पण योग्य अशी माहिती सांगता येऊ शकते. नाही, आजकाल बऱ्याच ज्या एज्युकेटेड मुली आहे ते एक ॲप असतं, त्याच्यामध्ये तुमचं ओव्ह्युलेशन डेज, मेन्स्ट्रुअल डेज जे आहे, म्हणजे पाळी कधी आली ती तारीख, किंवा तुमचं प्रोबेबल ओव्ह्युलेशन म्हणजे तुमचं बीज कधी हे होणार, ते सगळं जे आहे ते ॲप तुम्हाला सांगतं. बरेच लोक जे आहे माझे पेशंट जे आहेत ते मला त्या ॲप्सच्या डेट्स त्याच्यावर नोंदणी करून येतात, मॅम या तारखेला आली. तर आजकाल जे डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे ह्या सगळ्या गोष्टी इझी झालेल्या आहेत, पण ज्या लोकांना नाही माहिती त्या लोकांनी कॅलेंडरवर तरी डेट आपली एक करून ठेवायला पाहिजे, नोंद करून ठेवायला पाहिजे. बाकी आजकालच्या एज्युकेटेड मुली आहेत त्या तर या बाबतीत सतर्क आहेच. नक्कीच. तरी देखील आपण आता हे सांगूया की अनियमित पाळीची लक्षणं काय असतात. अनियमित पाळीचे लक्षणं म्हणजे काय असतं की अनियमित पाळी म्हणजे मी तेच सांगितलं, जर तुमची पाळी 20 दिवसाच्या आधी येत आहे किंवा मग ती 35 दिवस, 40 दिवस, 2 महिने जर येत नाही आहे, म्हणजे तुमची पाळी अनियमित झाली. जेव्हा तुमची पाळी अनियमित होते तर ती खूपदा असं होतं की जनरली सगळ्यात कॉमन गोष्ट त्याच्यामध्ये PCOD आहे. PCODमुळे काय असतं की जनरली पाळी आपली 2 महिने 3 महिने येत नाही. तर अशा वेळी काय होतं की पाळी खूप लोकांमुळे, खूप सगळ्या म्हणजे ज्या 15-14 वर्षाच्या मुली आहे, 16 वर्षाच्या मुली आहे, त्यांच्यामध्ये एकदम वेट गेन होतं. त्यांना असं वाटतं की खानपान हे झालेलं आहे म्हणून माझं वेट गेन होतं आहे. तर असं जनरली नसतं. की काय होतं की आपण एकदम आपलं डाएट क्रॅश होऊन जातं, आपलं जे आहे एक्झरसाइज जी आहे ती आपण बंद करून देतो, म्हणून PCODची समस्या बऱ्याचदा उद्भवते. आणि त्याच्यामुळे अति चिडचिड करणे, खूप जास्त केस गळणे, हेअरफॉल होणे, त्याच्यानंतर चेहऱ्यावर खूप पिंपल्स येणे, मानेचा काळेपणा येणे, स्थूलता येणे, हे सगळे जे आहे आपल्याला जे लक्षणं दिसायला लागतात. पण आपल्याला ते त्याच्याशी निगडीत आहे हे कधी कळतच नाही. आपण काय करतो की माझे केस गळत आहे का, मान काळी झाली आहे का, तर आपण स्किन स्पेशालिस्टकडे जातो, त्यांना दाखवतो. मग मानेला जो आहे काळेपणा कमी करण्यासाठी आपण क्रीम्स लावतो किंवा स्वतःच्या मनाने काहीतरी औषधं घेतो. तर हे सगळे या गोष्टींशी निगडीत आहे हे खूप जणांना माहितीच नसतं. त्याच्यानंतर जे बाकी जर पाळी तुमची लवकर येत असेल तर ती पण हार्मोन्सशीच रिलेटेड आहे. खूपदा थायरॉईडच्या समस्या असतात मुलींमध्ये, त्या अनडिटेक्टेड असतात. म्हणजे खूप लोकांना माहिती नसतं की आपल्याला थायरॉईड आहे किंवा आपल्याला इतर हार्मोन्सचं काही प्रॉब्लेम आहे. किंवा मग कधी असं होतं की आपल्याला एखादं जनरली ज्या बाया असतात की ज्यांच्यामध्ये 20 नंतर किंवा 30 नंतर जे आहे ते गर्भपिशवीमध्ये गाठी होणे हे अगदी कॉमन झालेलं आहे आजकाल. तर ह्या सगळ्या जे आहे समस्या ते आपण डॉक्टरला दाखवल्याशिवाय किंवा आपण स्वतःहून त्याच्यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून हे सगळे जे लक्षणं आहे त्याचं बेसिक नॉलेज प्रत्येक स्त्रीला असणं हे फार गरजेचं आहे. PCODची समस्या म्हणजेच मासिक पाळीची समस्या का, किंवा PCOD म्हणजे काय हे पण आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. PCOD म्हणजे मासिक पाळीची समस्या असंच नाही आहे. तर PCODमध्ये मासिक पाळीची समस्या उद्भवते. बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसऑर्डर म्हणतात त्याला. डिसऑर्डर म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपलं हार्मोन इम्बॅलन्स होतो. त्याच्यानंतर आपलं जे आहे अंडाशयामध्ये मल्टिपल्स फॉलिकल ग्रो होतात, म्हणून त्याला पॉलिसिस्टिक असं म्हणतात. तर याच्यामध्ये फक्त मासिक पाळीच उद्भवत नाही, तर आपलं जे शुगर लेवल्स असतात ते पण, म्हणजे हायपर इन्सुलिनिमिया होतो त्याच्यामध्ये, म्हणजे हार्मोन्सचा प्रॉब्लेम होतो. म्हणूनच त्या कारणाने काय आहे की जे आहे आपलं वजन वाढतं. त्याच्यानंतर जे आहे ते मानेचा काळेपणा, जसं मी सांगितलं, ते पूर्ण शरीरावर काम करतं, फक्त मासिक पाळीवर काम करत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणून याला डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणून मग काय आहे की हा फक्त मासिक पाळीवरच काम करतो असं नाही आहे, तर हा पूर्ण शरीरावर आपलं काम करत असतो. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं आपण खूप गरजेचं आहे. कुठल्या वयातल्या मुलींना हा त्रास आपल्याला जास्तीत जास्त जाणवतो? जनरली जेव्हा आपली पाळी सुरू होते 12व्या-13व्या वर्षीनंतर, तर मुलींना प्रॉपरली सध्या एज्युकेट केल्या जात नाही, मी असं म्हणेल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण जे सध्याच्या मुलांना जे सांगतो की 9वी 10वीत गेल्यानंतर बस एक अभ्यास.
त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ही समस्या उद्भवली जाते, म्हणजे 14 ते 15व्या वर्षी. आपण कॉल घेऊया. ओके. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम मी मंगळूरवरून गोपाल हिवराळे बोलतो. हां, बोला हिवराळे भाऊ. मॅडम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला देखील शुभेच्छा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम आता आपण बघतो की मासिक पाळीच्या संदर्भामध्ये हां. सगळेच लोक सारखे जन्माला येत नाही. कोणी अंध असतं जन्माला, कोणी अपंग असतं, कोणी मतिमंद असतं, तर कोणी कर्णबधिर असतं, यांना समजत नाही. अशा महिलांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो? अशा महिलांना जे कर्णबधिर आहे, अपंग आहे, अपंग जरी असलं तरी त्यांना कसं आहे की मासिक पाळीबद्दल जी आहे ती आपण माहिती व्यवस्थित द्यायलाच पाहिजे. आणि कर्णबधिर जे लोक आहे त्यांना, कर्णबधिर लोकांना जेव्हा आपण पाळी येते तर तेव्हा बेसिक जे आहे की त्यांच्या आपण पॅड कसं वापरायचं किंवा किती वेळातमध्ये बदलायला पाहिजे हे त्यांना आपण खाणाखुणांनी किंवा त्यांच्या जे लँग्वेज जर त्यांना तशी येत असेल, जी साईन लँग्वेज जर येत असेल तर त्याबद्दल आपण एज्युकेट करायलाच पाहिजे त्याच्या माध्यमाने. कारण उलट या लोकांना कसं आहे की हायजीन मेंटेन करणं, म्हणजे जसं पाळीमध्ये पाळी आल्यानंतर जर अतिरक्तस्राव होत असेल तर पॅड 3-3 तासाला, 4-4 तासाला व्यवस्थित बदलायला पाहिजे. याच्याबद्दल उलट आपण जास्त या लोकांबद्दल आपण हे असायला पाहिजे. कारण की कसं आहे की त्यांच्यामध्ये हायजीनचा प्रॉब्लेम अजून जास्त महत्त्वाचा ठरतो. कारण अपंगत्व असेल किंवा एक पाय नसेल किंवा दोन्ही पाय, तर उलट त्यांना अति त्रास या गोष्टीचा होणे म्हणजे एक आपण समजू शकतो की होऊ शकतो. म्हणून या लोकांना आपण जास्त याच्याबद्दल एज्युकेट करायलाच पाहिजे. मला प्रश्न असाच येतो की शासनाने या संदर्भातले काय पावलं उचलली पाहिजे या महिलांच्या बाबतीमध्ये? शासनाने याबद्दल कसं आहे की स्पेशली एखादा कोच ठेवणं, की सपोज जर अपंगांची शाळा असेल किंवा मग ज्यांना काहीतरी व्यंग आहे त्यांची वेगळी शाळा असते बघा, किंवा मग या लोकांना, कर्णबधिर लोकांना आपण साईन लँग्वेज जर येत असेल तर त्याच्या थ्रू एखादं फ्री एज्युकेशन्स द्यायला पाहिजे. असे कोच ठेवायला पाहिजे, असे शिक्षक ठेवायला पाहिजे की ज्यांना समजेल. ज्या मुली जेव्हा वयात येतात 13व्या वर्षी, 14व्या वर्षी, तर त्याच्या थ्रू एक म्हणजे त्या मुलींना जे आहे ते त्याच्याबद्दल बेसिक एक शिक्षण मिळणं गरजेचं आहे. कारण ॲज अ डॉक्टर आम्ही तर जातो, जितका होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो की शाळांमध्ये जाऊन मुलींना त्या गोष्टीबद्दल माहिती देणे. पण त्या तिथल्या जे शिक्षक आहे त्यांना पण तितकंच शासनाने समजून एखादा असा कोच, पर्सनल कोच त्या शाळेचा किंवा एखादा अपॉइंट करून की या जिल्ह्यामध्ये हे जाऊन या शाळांमध्ये जाऊन जे आहे ते शिक्षिकांना आणि त्या मुलींना जे आहे ते याबद्दल शिक्षण देतील, सांगतील, असं काहीतरी शासनाने पाऊल उचलायला पाहिजे. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली तुम्हाला. मला हो, आपल्या धन्यवाद. सहभागासाठी धन्यवाद. आपण हे बोलत होतो की कुठल्या वयातल्या मुलींना हा त्रास जास्त होतो किंवा त्यांनी त्या संदर्भात काय दक्षता घेतली पाहिजे? जनरली जे आहे तसं 14व्या-15व्या वर्षीपासून जे आहे या मुलींना ह्या समस्या उद्भवतात. पण फक्त याच वयात असा हा त्रास होईल असं जरुरी नाही आहे. खूप जणांना काय होतं की जनरली मुलं बाळं झाले, 1-2 मुलं झाल्यानंतर जेव्हा आपलं वजन वाढतं, सूलता येते, त्याच्यानंतर पण PCODचा त्रास म्हणजे पाळी अनियमित झाल्याचा त्रास जो आहे तर बऱ्याचदा या वयात पण होतो. म्हणून फक्त जे आहे त्या म्हणजे यंग मुलींनाच असा त्रास होईल असं जरुरी नाही आहे. तर दोन्ही जे आहे त्या दोन्ही पण म्हणजे एकदम स्टार्टिंगला 14व्या-15व्या वर्षीपासून आपण मुलींना जे आहे PCODबद्दल आपण एज्युकेट करायला पाहिजे. जसं मी सांगितले याचे लक्षणं काय काय आहे ते आपण सांगायला पाहिजे. जेव्हा हे लक्षणं आपल्यामध्ये येतात तर त्याला आपण त्याचे लक्षणांना आपण इग्नोर करू नये, हे बेसिकली. त्याच्यानंतर जर ॲज ए पॅरेंट जर तुम्ही काही, माझ्या हिशोबाने जर तुम्ही काही करत असाल तर मुलांच्या डाएटकडे म्हणजे खानपान कसं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर त्यांना एक फिजिकल ॲक्टिव्हिटी कुठलीही, एक स्पोर्ट्स लावून द्या. म्हणजे कसं आधी बघा ह्या समस्या कधी नव्हत्याच, म्हणजे असतील तरी अगदी कमी प्रमाणात असतील. कारण की आपण आधी आपले जे मैदानी खेळ आहे शाळांमध्ये राहायचे. आपण असं लहानपण जर आपण आपलं स्वतःचं आठवलं तर आपण शाळेमध्ये काही ना काही एक कुठला तरी गेम खेळलो आहे किंवा यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता कसं होऊन जातं, ही जनरली आपलीच चुकी असते की आपण मुलांना 9वीपासून अगदी अभ्यास, आता तुझी 9वी सुरू झाली आहे का, तुला एका ठिकाणी बसून शाळा झाली की घरी येऊन अभ्यास करायचा आहे, किंवा त्यांचे जे
आजकाल हे जे पण असतात ते लॅपटॉपवर असतात सगळे व्हिडिओज आणि हे सगळं जे एज्युकेशनल असतात किंवा क्लासेस असतात, तर ते पण त्यांचं सगळं बसूनच असतं. म्हणून त्यांना कसं आहे, 1 तास कुठली तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, बॅडमिंटन म्हणा, बाकी त्यांचं फुटबॉल, बास्केटबॉल जे त्यांना आवडत असेल ते त्यांना खेळू द्या. जर डान्स आवडत असेल मुलींना तर डान्स करू द्या, ती पण एक फिजिकल ॲक्टिव्हिटीच आहे. तर तुम्ही त्याकडे लक्ष देणं आहे. फक्त अभ्यास एके अभ्यास असं मुलांना करू नका. आणि दुसरं म्हणजे डाएट. जर जंक फूड मुलं जास्त खात असतील, खूप साखर, चॉकलेट किंवा गोड पदार्थ त्याचं अतिसेवन न करता, आता आजकालचा ट्रेंड झाला आहे की संडे विकेंड आला तर म्हणजे पिझ्झा ऑर्डर करायचा, डॉमिनोजला जायचं. तर कसं आहे, या बाबतीत थोडंसं आपण पालक म्हणून सतर्क राहणे गरजेचं आहे की आपल्या मुलांना आपण जे देतोय फक्त त्यांचा अट्टहास म्हणून जर आपण दिलं तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, काय पुढे समस्या त्यांना उद्भवू शकतात. म्हणजे आपण एक प्रकारे पॅरेंट म्हणून चांगलं करायला जातो, आपल्याला वाटतं मुलांच्या सगळ्या आपण हट्ट पूर्ण करायचे, पण ते कधी कधी त्यांच्यासाठी हानिकारक पण ठरतं. थोडंसं त्याकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. आपण आत्ता सांगितलं की उशिराच्या वयात देखील हा त्रास होऊ शकतो. तर नेमकं मेनोपॉज आणि किंवा PCOD याची लक्षणं काही वेगळी आढळतील का आपल्याला? नाही, PCODमध्ये कसं राहतं की PCODमध्ये जेव्हा जनरली 30 नंतर जेव्हा आपली फॅमिली कंप्लीट होते, 2 मुलं होऊन जातात किंवा एक पण बच्चू झाल्यानंतर कसं आहे, थोडंसं वेट गेन होतं आणि आपण आपल्या खाण्याकडे पण व्यवस्थित लक्ष देत नाही, कारण आपण सगळं लक्ष बच्चूकडे असतं. तर तेव्हा काय होतं की त्यांनी आपली मासिक पाळी मागे पुढे होते. जनरली बायांना आपली मासिक पाळी जी आहे त्यांना असं वाटतं प्रेग्नन्सी झाल्यानंतर हे नॉर्मल आहे, पण असं नसतं. त्याच्यानंतर मासिक पाळी जेव्हा अनियमित होते तेव्हा उलट त्याच्यामुळे पण आपलं वजन वाढतं, त्याच्यामुळे चिडचिडपणा होणे, केस गळणे, हे सगळ्या ज्या समस्या आहेत त्या PCODची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. नंतर मग तेव्हा जे आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात तेव्हा काही दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर, फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा वजन कमी केल्यानंतर तुम्ही त्या समस्या तुमच्या ठीक पण होऊन जातात. राहिला प्रश्न जे आपण प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज म्हणतो, तेव्हा जनरली PCOD जाणवत नाही आपल्याला, कारण आपलं जे अंडकोश आहे, जे अंडाशय आहे, त्याची जी एक्सची क्वांटिटी ती तेव्हा कमी व्हायला लागते. तेव्हा जनरली वेगळ्या समस्या जाणवतात. तेव्हा पण पाळी मागे पुढे होते हार्मोनल इम्बॅलन्समुळे, किंवा काही लोकांमध्ये कसं आहे की पाळी जी आहे ती 3-3 महिन्याला येते, काही लोकांमध्ये 15 दिवसाला येते. पाळीमध्ये थोडंसं हेवी ब्लिडिंग जाणे किंवा मधात जे आहे डाग लागल्यासारखं होणे, हे प्री मेनोपॉझल सिम्पटम्स आहे. पण ते हे PCODच्या समस्या त्या वयामध्ये आपल्याला दिसत नसतात. त्याच्या ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या समस्या असतात. तर निश्चितच त्यामधला फरक समजून घेऊन किंवा अगदी कमी वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना अशा प्रकारच्या समस्या जर असतील तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे घरी काही त्या उपाययोजना करू शकतात की त्यांनी तज्ज्ञाकडेच गेलं पाहिजे? घरी उपाययोजना करू शकता तुम्ही, पण कसं आहे की आपल्याला काय काय लक्षणं जाणवत आहे, त्याची सिव्हिरिटी किती आहे, म्हणजे अति प्रमाणात आहे का, की आपली पाळी गोळ्या घेतल्याशिवाय, पाळीच्या गोळ्या खूप लोकांना घ्याव्या लागतात की माझी 4 महिन्यापासून पाळी आली नाही, आता काय करायचं. तर अशा वेळी पण खूप जण पालक जे आहे ते थोडं दुर्लक्ष करतात किंवा मुली जनरली सांगतच नाहीत. आता बऱ्याचदा मधात एक माझ्याकडे पेशंट आला होता, ते बाहेर राहत होती मुलगी जनरली शिक्षणासाठी, तर तिचे आईवडील इथे नाही राहत. तर तिने जेव्हा आली तेव्हा तिची 6 महिने झाले पाळी आली नव्हती. 6 महिने जेव्हा आपल्याला पाळी येत नाही तेव्हा आपल्यामध्ये काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम असू शकतो, हे जनरली त्यांना माहितीच नसतं. किंवा जे पालक आहे त्यांना पण माहिती नसतं की मुलीची पाळी आली नाही. तर हे आपण बेसिकली जे मुलींना, म्हणजे 12-13 वर्षाच्या मुली आहे किंवा 14 वर्षाच्या मुली आहे, यांना स्वतःहून जर काही त्रास असेल तर त्यांनी तो पालकांना सांगावा किंवा पालकांनी स्वतःहून याच्याकडे आग्रहाने लक्ष द्यावं. आणि जर आपल्या मुलांमध्ये अशी समस्या असेल तर जनरली त्याची लक्षणं काय आहे, की खूप तिला त्रास होतो आहे का, पाळीमध्ये खूप अति पोट दुखतं आहे का, किंवा जेव्हा पाळी येते तर ब्लिडिंग अति होतं आहे का. कारण त्या मुलींना नॉर्मल ब्लिडिंग आणि अति ब्लिडिंग किंवा कमी ब्लिडिंग यातला फरक माहिती नसतो. तर जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही, ते कसं कळणार ना. तर कसं त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष देणे गरजेचं आहे. घरी आपण एकच उपाय याच्यावर करू शकतो की ह्या समस्या उद्भवूच नाही. तर त्याच्यासाठी मी 2 रूल सांगितले. एक,
की मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे, की त्यांचं प्रोटीन किती जातं आहे, त्यांना हिरव्या पालेभाज्या किती खात आहे, जंक किती खात आहेत मुलं, त्यांना आहार व्यवस्थित मिळत आहे की नाही. त्याच्यानंतर दुसरी एक की त्यांना एक काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी परमनंटसाठी लावून देणे. तो ॲज ए पालक म्हणून तुमचं कर्तव्य बनलेलं आहे. फक्त तुम्ही मुलांचं शिक्षण ॲकॅडमिकमध्ये माझ्या मुलांनी समोर जायला पाहिजे असा अट्टहास ठेवू नका. तर त्यांनासाठी हे पण खूप गरजेचं आहे. म्हणून एक काहीतरी त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी, जर ते नाही एखादा स्पोर्ट्स लावत असतील तर जस्ट फक्त चालणं जरी केलं, म्हणजे जर रोजचं 3 किलोमीटर जर आपण आपल्या मुलांना चालण्याची सवय लावली तर पुढे जाऊन त्यांना अशा समस्या उद्भवणार नाही आणि पुढे जाऊन त्यांना हे सगळे प्रॉब्लेम फेस करावं लागणार नाही आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील. नक्कीच. मला असं वाटतं आज आपण संपूर्णतः ज्या लोकांना समस्या उद्भवू शकतात मुलींना पाळी संबंधित किंवा PCOD ही काय समस्या आहे, तर याविषयी छान मार्गदर्शन केलेलं आहे. श्रोतेहो, पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं पांडुरंग मेडिकल अकोला यांचं. टापरे स्त्री रुग्णालय, डॉक्टर अमृता वैभव टापरे, MBBS MD OBGY, प्रसूती, वंध्यत्व आणि स्त्री रोगतज्ञ, फेलोशिप इन लेप्रोस्कोपी, फेलोशिप इन इन्फर्टिलिटी, मातृत्व, वंध्यत्व आणि लेप्रोस्कोपी. टापरे स्त्री रुग्णालय, श्री हॉस्पिटल, गोरक्षण रोड, कामगार कल्याण ऑफिस समोर, डॉक्टर आशा निकते यांचा दवाखाना अकोला. टापरे स्त्री रुग्णालयाला उपलब्ध सुविधा: प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात तपासणी, सामान्य आणि अवघड बाळांपण, सरकारमान्य गर्भपात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, वंध्यत्व चिकित्सा आणि उपाय, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, IVF, वंध्यत्व निवारण, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, हाय रिस्क प्रेग्नन्सी, नॉर्मल डिलिव्हरी, कुटुंब नियोजन, कॅन्सर निदान आणि उपचार, स्तनरोग शस्त्रक्रिया, सिझेरियन डिलिव्हरी, HPV वॅक्सिन, आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि AC रूम. अधिक माहिती करता 8329942305 तसंच 9356939087 या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता मासिक पाळी आणि PCOD संबंधित समस्या. सहभाग होता डॉक्टर अमृता वैभव टापरे, प्रसूती, वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोग तज्ज्ञ. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं होतं. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.